नाशिकमध्ये तिकीट पाठवावरनं भाजपमधला वाद पेटला। गहाळ झालेले 4 एबी फॉर्म। बडगुजर यांच्याकडे सुनील केदार यांचा आरोप, तर पक्षानंच एबी फॉर्म दिल्याचा बडगुजर यांचा दावा। पुण्यामध्ये तिकीट वाचवण्यासाठी शिंदेंचे उमेदवार उद्धव कांबळेंनी गिळला दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म। राग आल्यानं एबी फॉर्म फाडला। कांबळेंचं स्पष्टीकरण, एकनाथ शिंदेंनी काढली खरडपट्टी। मुंबईमध्ये भाजपच्या महिला उमेदवारानं कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडत पक्षाला फसवलं, तर संभाजीनगरात निवडणूक अधिकाऱ्यानंच भाजप उमेदवाराचा बी फॉर्म लपवल्याचा आरोप। अर्ज मागे घ्यावा लागल्यानं पुण्यातल्या भाजपच्या उमेदवार पूजा जाधव ढसाढसा रडल्या। पहलगाम हल्ल्यावरनं भाजपवर टीका करूनही उमेदवारी मिळाल्यामुळे पूजा जाधव झाल्या होत्या प्रचंड ट्रोल। महापालिकांच्या निवडणुकीत मतदानाआधीच महायुतीचा गुलाल। भाजपचे सर्वाधिक 11 उमेदवार बिनविरोध, शिंदेंचे 5 तर अजितदादांचे 2 उमेदवार विजयी। राहुल गांधींची श्रीरामाशी तुलना केल्यानंतर नाना पटोलेंची सारवासारव। विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं स्पष्ट, तर भाजपची नाना पटोलेंवरती जोरदार टीका। साताऱ्यामध्ये ग्रंथदिंडीनं 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात। संभाजी कादंबरीवरनं संभाजी ब्रिगेडचं विश्वास पाटील यांच्या विरोधात आंदोलन, तर चर्चेनं शंका दूर करू पाटील यांची भूमिका। पंढरपुरामध्ये भंग पावलेल्या देवतांच्या 37 मूर्ती विठ्ठल मंदिर बदलणार। जुन्या मूर्ती संग्रहालयामध्ये संरक्षित ठेवणार असल्याची माहिती।